आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात आणि त्यांचे उपकार आपल्याला कधीच कोणत्याच जन्मामध्ये फेडता येत नाहीत। अगदी त्या माईबापांच्या चरणावरती डोकं ठेवून आपण आपला प्राण जरी दिला तरी त्यांचे उपकार, त्यांचे ऋण कधीच कुणाला फेडता येत नाही। पण आज या परिवाराने आपल्या वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा अट्टहास केला। आपल्या माता पित्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न, केलेला अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी। आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या पित्याचं प्रथम वर्षश्राद्ध आहे ते कैलासवासी पिताश्री नारायण बाबा दाजी थोरात या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे मिळाली ते माझेच चुलते असणारे धायगुडे काका आणि हा पाहुण्यांचाच कार्यक्रम आहे, सांगितलं यावंच लागल, त्यामुळे आज या ठिकाणी आपल्या घरी या ठिकाणी येण्याचं योग आणि खऱ्या अर्थाने यांनी खूप छान नियोजन या परिवाराने आपल्या पित्यासाठी केलेलं आहे। आजच्या कीर्तनासाठी त्यांनी आज सुंदर असा मंडप या ठिकाणी, सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी आहे आणि सुंदर असा या ठिकाणी सर्वांची साथ आहे, साज आहे। आज या ठिकाणी आपल्या कीर्तनासाठी ज्यांची साथ लाभलेली आपल्याला ते महाराष्ट्रातील एक दिग्गज कलाकार जे मोठमोठ्या कीर्तनकारांना साथ करतात ते हरिभक्त पारायण महादेव महाराज करमाळाकर यांची साथ गायनाची आहे। त्यानंतर ज्यांची मृदंगाची साथ आहे आमचेच बंधू आहेत मृदंग विशारद युवा कीर्तनकार जे आपल्या संस्थेतील मुलांना मुलींना मृदंगाचं शिक्षण देण्याचं काम करतात, मुलं घडवण्याचं या ठिकाणी काम करतात। सुंदर अशी मृदंगाची साथ आहे, सर्वांची सुंदर साथ आहे। सर्व आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील, या ठिकाणी उपस्थित असणारा सर्व हा श्रोतेवर्ग असेल, सर्व पाहुणेरावळे असतील, सोयरे असतील, सर्व असतील आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे, सर्वांच्या साथीमुळे आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाळ मायबाप जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये का? जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये का आजी आहे का? नाही। मरण माणसाच्या हातामध्ये का? नाही। पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये ना, कारण जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं आणि शेवटी मेल्यानंतर आपल्या सोबत येणार आहे काय? काय येणार आहे? फक्त आपण केलेलं कर्म, बाकी आपल्या सोबत काहीही येणार नाही। त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातामध्ये आपलं आयुष्य आहे ना, तोपर्यंत आपल्या हातून आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करा, कारण शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत येणार आहे काय? आपण केलेलं कर्म। त्यामुळे कर्म चांगलं करा। आता तुम्ही म्हणाल की कर्म करायचं, कर्म केलं पाहिजे, कर्म चांगलं केलं पाहिजे, म्हणजे नेमकं केलं तरी काय पाहिजे? विहित कर्म केलं पाहिजे, निषिद्ध कर्म नाही केलं पाहिजे। विहित कर्म म्हणजे काय? आता तुम्हाला मी सगळं स्पष्टीकरण देऊन सांगणार आहे, काळजी करू नका। विहित कर्म म्हणजे काय? विहित कर्मामध्ये 4 प्रकार येतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त। पहिलं कर्मशास्त्रामध्ये सांगितलं ते नित्य कर्म सांगितलं आणि ते खूप महत्त्वाचं आहे। माणसाच्या जीवनात काहीतरी नित्यनेम असावा। ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्यनेम नाही त्याला माणूसच म्हणता येणार नाही असं मला वाटतं। माणसाच्याच जीवनामध्ये नित्यनेम असतो ना। बैलाने कधी एकादश धरली का? म्हस कधी कीर्तनाला येऊन बसली का? नाही, कारण ते प्राणी आहेत, त्यांना तेवढी बुद्धी नाही। आणि लक्षात घ्या, आपल्याकडे तेवढी बुद्धी आहे, आपण तेवढं करू शकतो। म्हणून माणसाला माणसासारखं जगायचं असेल तर माणसाने तशा पद्धतीने जगलं पाहिजे। काही नित्यनेमाविन अन्न खाये तोची। म्हणून
माणसाच्या जीवनात काहीतरी नित्यनेम असावा. ज्याच्या जीवनात नित्यनेम आहे, तसं बरेच जण सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे करतात, हा एक नित्यनेमच आहे. ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे, माऊली म्हणतात लक्ष्मी वल्लभ तया जवळ, त्याच्या जवळ त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास किंवा त्या ठिकाणी त्याला वैकुंठामध्ये वैकुंठ धाम प्राप्त होतं. म्हणून जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असावा आणि चांगला नित्यनेम असावा बरं का. नाहीतर एका माणसाचा नित्यनेम होता, रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि रोज गावातल्या एकतरी माणसासोबत भांडण करायचं. त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता बाबा. त्याचं बरंच वय झालं आणि वय झाल्यानंतर त्याने विचार केला की आपण आता कधी जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीवरती त्याने लिहिलं की गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा. चिठ्ठी लिहून ठेवली, खरंच दुसऱ्या दिवशी गेला. हो, तुम्हाला कसं काय, दृष्टांतामध्ये काय पण शक्य होतं त्याला काय. गावातली सगळी लोक आली, एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं, ती चिठ्ठी वाचली त्याने. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की गावकऱ्यांनो, मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला, तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत कुठं न्यायचं, स्मशानापर्यंत न्यायचं, ही माझी शेवटची इच्छा आहे. वाचणारं म्हणू लागलं, काय माणूस आहे, जिवंत असताना तर त्रास दिलाच दिला, पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत न्या. म्हणजे हा पण त्रासच आहे ना. एक आजोबा होते, ते म्हटले, रे असं का बोलतो, त्याची बिचाराची ती शेवटची तरी इच्छा आहे आणि त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. तो काय नंतर आपल्याला त्रास द्यायला येणार आहे का, नाही. त्याची ती शेवटची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. जर नाही पूर्ण झाली त्याची इच्छा तर भूत होऊन मान गोटी बसायचं. सगळ्या गावकऱ्यांनी एक विचार केला, त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत चालवलं. पण स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडेला होती आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती. साहेबांनी गाडी थांबवली, सगळा प्रकार बघितला आणि साहेब मनामध्ये विचार करू लागले, काय या गावातली लोक आहेत, किती निष्ठुर अंतकरणाची आहेत. खुशाली गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवलं. साहेबांना इतका राग आला, इतका राग आला, साहेबांनी लगेच 2 मोठे पिंजरे इंदापूरवरून बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला 6 महिने जेलमध्ये टाकलं. म्हणजे गेला तो गेला, पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला. म्हणून माणसाने मरावं, पण कसं मरावं. तुका म्हणे मरण्याची सारे तू